नमस्कार मित्रांनो, वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारासाठी अतिशय मोठी न्यूज आहे. कारण की बांधकाम कामगारांना आता घरकुलाचा लाभ मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आता बांधकाम कामगारांना घरकुलासाठी लाभ मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे. पण त्यामध्ये किती रुपये भेटतात घर बांधण्यासाठी? आता ह्या महागाईच्या काळामध्ये घरकुलाला जे पैसे भेटतात त्या घरकुलाच्या पैशामध्ये घर बांधणं पूर्ण होत नाही आहे. त्यामुळं या ठिकाणी शासनाने एक अतिरिक्त 50,000 रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान देणार आहेत असा शासन निर्णय दिलेला आहे. आणि बऱ्याच लाभार्थ्यांना ह्याचा लाभ भेटणार आहे. 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान वाढ भेटणार आहे. कारण की पहिले अगोदर जे पैसे होते 1,20,000 रुपये, 1,30,000 रुपये जे घरकुलासाठी आणि शौचालयासाठी 12,000 रुपये, तसेच रोजगार हमीसाठी जे पैसे असतात ते 18,000 रुपये, असे एकूण जवळपास 1,45,000 1,50,000 लाखाच्या आसपास हे पैसे भेटत होते. परंतु त्यामध्ये आता आणखीन भर टाकून शासनाने 50,000 रुपये अतिरिक्त वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता ज्या बांधकाम कामगारांना राहण्यासाठी पक्कं घर नाही आहे किंवा ते घरकुलासाठी पात्र आहेत, अशा लाभार्थ्यांना जे आहे आता घरकुलाचा लाभ भेटणार आहे. आणि त्यामध्येच तुम्हाला जास्त रकमेचा लाभ देखील भेटणार आहे, वाढीव अनुदान देखील भेटणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहत चला, तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे की कोणत्या लाभार्थ्यांना घरकुल भेटणार आहे आणि घरकुलाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्ही शहरी भागातील असाल किंवा ग्रामीण भागातील असाल तर तुम्हाला दोन्ही सिच्युएशनमध्ये घरकुलाचा लाभ दिला जातो. आणि दोन्ही सिच्युएशनमध्ये 2-2 लाख रुपये असं अर्थसहाय्य दिलं जातं. परंतु यामध्ये शासनाने अतिरिक्त 50 रुपये वाढीव अनुदान भेटणार आहे असं शासन निर्णय देखील काढलेला आहे. आणि ह्यामध्ये कोण पात्र आहे, कोणाला वाढीव अनुदान भेटणार आहे हे पण मी पुढं सांगणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पाहत चला. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हाला घरकुलाचा लाभ अगोदर भेटलेला आहे की नाही नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला मित्रांनो, उशीर न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि बघूयात की या घरकुलाचा लाभ कशाप्रकारे घ्यायचा आहे. आता पहा, हा फॉर्म तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, फॉर्म म्हणून तुम्हाला फॉर्म भेटून जाईल तुम्हाला जर घरकुलाचा लाभ घ्यायचा असेल तर. तर पहिल्यांदा पहा, हा फॉर्म जे आहे ते पहिल्यांदा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळासाठी आहे. आणि ज्यांनी या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेली आहे अशा लाभार्थ्यांना या घरकुलाचा लाभ भेटणार आहे. तुम्ही नोंदणी केलेली आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा. तर तुम्हाला नोंदणी करायची असेल 1 रुपयाही न देता फ्रीमध्ये नोंदणी करता येते. नोंदणी कशी करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याबद्दल पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मला लिंक टाईप करा, तो व्हिडिओ पाहून तुम्ही घरी बसल्या अगदी मोफत फ्रीमध्ये नोंदणी करू शकतात आणि ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर या योजनेमध्ये या ठिकाणी पहा, पहिल्यांदा अर्जदाराचं नाव लिहायचं आहे इथं ह्या फॉर्मवर. त्यानंतर वडिलाचं किंवा पतीचं नाव लिहायचं आहे आणि आडनाव लिहायचं आहे. आता जर अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो असेल तर तो या ठिकाणी साईडला चिटकवायचा आहे. त्यानंतर तुम्ही नोंदणी कोणत्या तारखेला केलेली, कोणत्या दिनांकाला केलेली आहे ते या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे, महिना टाकायचा आणि हे वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे. आता नूतनीकरण दिनांक तुम्ही जर आला असेल तर या ठिकाणी तुम्हाला नूतनीकरण दिनांक टाकून घ्यायचा आहे. आता आपण आधार क्रमांक आपला कोणता आहे तो आधार क्रमांक बरोबर या ठिकाणी टाका, मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. आणि त्यानंतर पहा, योग्य ठिकाणी टिक करा. इथं जे आहे ते तुम्ही पुरुष आहात का स्त्री आहात निवडायचं आहे, विवाहित अविवाहित ते निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा जन्मदिन का तारीख महिना वर्ष असं टाकायचं आहे. आणि एकूण तुम्हाला वय किती आहे ते या वयाचा आकडा या ठिकाणी लिहायचा आहे. तर अगदी सविस्तर माहिती सांगत आहे, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण तुमच्या लक्षात येणार आहे की तुम्हाला जर घरकुलाचा लाभ भेटला नसेल तुम्हाला घरकुलाचा लाभ कशा प्रकारे घ्यायचा आहे हे संपूर्ण तुमच्या जे आहे. तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे. आता आपण महत्त्वाचा अपडेट बघूयात, तो म्हणजे बँकेचा तपशील. कारण की बऱ्याच लोकांना या ठिकाणी बँकेचा तपशील भरताना चूक केल्यानंतर त्यांना पैसे लवकर भेटत नाहीत, त्यांच्या अकाउंटवरती पैसे येत नाहीत. कारण की मेन जे आहे ते तुमचं बँकेचा तपशील असतो आणि त्या बँकेचं तपशील बरोबर भरणं हे महत्त्वाचं असतं. बरोबर भरला तुम्हाला काही अडचण येणार नाही. जर तुम्ही थोडं पण एखादा आकडा जर चुकीचा केला तर तुम्हाला पैसे भेटण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. पहिल्यांदा काय करायचं, या ठिकाणी अर्जदाराचा बँक खात्याचा तपशील देताना बँकेचे नाव जे आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. बँक शाखेचं जे नाव आहे ते या ठिकाणी लिहा आणि शाखेचे नाव पुढे लिहायचं आहे. बँक शाखेचा पत्ता इथे लिहायचा आहे. त्यानंतर IFSC कोड जो आहे तो या ठिकाणी समोर लिहायचा आहे. आता IFSC कोड कोणता असतो, बऱ्याच कमेंट केलेले आहेत लाभार्थ्यांनी. तर IFSC कोड तुमच्या पासबुकवरती भेटून जाईल तुम्हाला. IFSC अशा प्रकारे असते, ते IFSC कोड पण तुम्हाला भेटून जातो आहे तुमच्या पासबुकवरती पहा. आणि त्यानंतर पहा, बँक खाते क्रमांक इथे दिलेला आहे. बँक खाते क्रमांक तुम्हाला बँक खाते क्रमांक पण न चुकता बरोबर या ठिकाणी टाकायचा आहे. आता हे बँकेचे नाव, शाखेचे नाव, बँक शाखेचा पत्ता, IFSC कोड, खाते क्रमांक हे तुम्ही
पुन्हा एकदा तपासा तुमच्या पासबुकवरती आणि ह्या फॉर्मवरती तुम्ही बरोबर माहिती भरली आहे का एकदा कन्फर्म करून घ्या। आता आपलं या ठिकाणी तुम्हाला किती रुपये किंवा कोणत्या योजनेतून लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी योजना क्रमांक लिहायची आणि तुम्ही मागणी केलेली लाभाची रक्कम किती रुपये तुम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे 2 लाख 2.5 लाख रुपये ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत। त्यानंतर खाली दिलेलं आहे की मला आर्थिक योजनेचा लाभ मिळवण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विहित कागदपत्रे स्वयंशासित करून सोबत सादर करीत आहे। तर इथं पहा तुम्हाला कोणकोणते कागदपत्र सोबत जोडायचे आहेत। तर पहिलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र तुम्ही जोडले आहे की नाही, जोडलेले असायला पाहिजे, तर तुम्ही जोडले आहे असं या ठिकाणी करायचं आहे। त्यानंतर बँकेचं पासबुक पण तुम्हाला जोडणं अनिवार्य आहे। आणि नंतर आहे 3 नंबर रहिवासी पुरावा। आता ह्या रहिवासी पुराव्यामध्ये तुम्ही आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक परवाना, शिधापत्रिका, मागील महिन्याची विद्युत देयक, ग्रामपंचायतीचा दाखला यापैकी तुम्ही कुठलंही एक देऊ शकतात। तर या ठिकाणी पहा अशा प्रकारे तुम्हाला हे 3 कागदपत्र महत्त्वपूर्ण जोडायची आहेत। हे 3 कागदपत्र जोडल्यानंतर तुम्ही रेशन कार्ड जोडू शकतात, पॅन कार्ड जोडू शकतात। आता या ठिकाणी पहा बांधकाम कामगारांना घरकुलासाठी लाभ आणि जर या ठिकाणी पात्र कोण आहे या ठिकाणी पाहू शकतात। पात्र कोण आहेत तर पात्र या ठिकाणी पहा प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र नोंदित बांधकाम कामगारांना मंडळामार्फत 2 लाख अनुदान। आता ह्यामध्ये पात्र कोण आहे ते इथं दिलेलं आहे पहा प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र प्रमाणित यादी। या ठिकाणी हेच लाभार्थी या ठिकाणी पात्र असणार आहेत। तर नक्कीच तुम्हाला हे महत्त्वपूर्ण अपडेट माहिती आवडली असेल की कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे भेटणार आहेत। तर या ठिकाणी पहा पहिल्यांदा हे संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लाभार्थ्यांनी या ठिकाणी ठिकाण टाकायचं, तुमचं गाव कोणतं या ठिकाणी लिहायचं आहे, त्यानंतर दिनांक टाकायचा आहे आणि लाभार्थ्यांना सही येत असेल तर सही या ठिकाणी करा किंवा सही नसेल तर अंगठा पण या ठिकाणी देऊ शकतात, काही अडचण येणार नाही आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरायचा आहे। संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर त्याला आधार कार्ड, त्यानंतर तुमचं पासबुक, त्यानंतर जे आपलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे स्मार्ट कार्ड आहे ते जोडायचं आहे। झेरॉक्स करून ह्या फाईलला जोडायचे आहेत आणि ही फाईल आपल्या जवळच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे ऑफिस आहे त्या ऑफिसला जमा करायची आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला हे ऑफिसला जमा केल्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुमचे जे त्या ठिकाणचे ऑफिसचे कार्य जे असतील, जे अधिकारी असतील, ऑफिसचे जे अधिकारी असतील ते अधिकारी या ठिकाणी तुमची संपूर्ण फाईल चेक करतील। तुमची काही त्रुटी असेल तर ते तुम्हाला एकदा त्रुटीचं ते पुन्हा त्रुटी भरण्यासाठी सांगतील आणि त्रुटी नसेल तर तुमचा अर्ज मंजूर आहे, तुमचे कागदपत्र संपूर्ण बरोबर आहेत आणि तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे असा तुमच्या ज्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर या ठिकाणी तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवर तुम्हाला तो मेसेज येऊन जाईल की तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे। आणि मंजूर झाल्यानंतर अगदी काही दिवसामध्ये तुमचे अकाउंटवरती हे पैसे पडण्यासाठी सुरुवात होतील आणि पैसे पडण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरकुल बांधण्यासाठी सुरू करायचं आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हे घरकुलाचा लाभाचा अर्ज भरायचा आहे। नक्कीच तुम्हाला संपूर्ण माहिती समजली असेल। घरकुलाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे। तर नक्कीच तुम्हाला थोडी पण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही ह्यातलं समजलं नसेल तर नक्कीच मला कमेंट करून विचारा। तुम्हाला जर ह्यामध्ये काही समजलं नसेल तर नक्कीच मला कमेंट करून विचारा, परंतु त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। मित्रांनो भेटत पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।